तुम्ही कधी विचार केला आहे का? आपलं मोबाईल, आपलं सिम आणि आपलेच पैसे, पण नियम मात्र कंपनीचे. आज मी जे सांगणार आहे ते ऐकून तुम्ही पण म्हणाल, बाद झालं, खूप सण केला आतापर्यंत. नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र बाळू वसंत बागोल. तर मित्रांनो, आज मी तुमच्या समोर ब्लॉग सोडून दुसराच एक नवीन विषय मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मित्रांनो, आता सध्या सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे रिचार्जचा. सगळ्यात मोठा प्रश्न. वर्षात 12 महिने आणि महिन्यात 30 किंवा 31 दिवसांचा, पण रिचार्ज 28 दिवसांचाच का? म्हणजे काय? दरवर्षी 12 नाही, तब्बल 13 महिन्यांचा रिचार्ज करतो. हा सरळ सरळ एक्स्ट्रा पैसा काढण्याचा गेम आहे. मंडळी, नोकरीवाल्यांचा महिना 30 दिवसांचा, दूधवाल्यांचा महिना 30 दिवसांचा, रूम भाडं, खोली भाडं जे काय असेल त्याचा 30 दिवसांचा एक महिना. पण 300 रुपयेचा रिचार्ज केला तर 28 दिवसांचा महिना. हे लॉजिक कोणाला समजतं का? भारतामध्ये तब्बल 125 कोटींहून अधिक मोबाईल युजर्स आहेत आणि त्यात 90% लोक हे प्रीपेड प्लॅन वापरतात. आता दुसरा मोठा प्रश्न. आपण 1.5 GB किंवा 2 GB डेटा आपण घेतो, पण जर वापरला नाही तर रात्री 12 वाजता तो गायब. आपण पैसे पूर्ण देतो पण डेटा मात्र अर्धाच वापरतो. बाकीचा डेटा गायब होतो. तो जातो कुठे? आणखीन एक मोठा धक्का. रिचार्ज नाही केला तर इनकमिंग कॉल बंद होतात. अरे, सिम आपलं, नंबर आपलं, मग इनकमिंग कॉल का बंद होतात? आणि नंबर सुद्धा काही महिन्यानंतर बंद होतो. किमान 3 वर्ष चालायला नको का? म्हणून आपली डिमांड सोपी आहे. रिचार्ज 28 नाही, 30 दिवसांचा हवा. इनकमिंग सेवा किमान 1 वर्ष चालू हवी. नंबर 3 वर्षे बंद होऊ नये. इतकंच, जास्त काय मागत नाही. जर तुम्हाला वाटत असेल की हे योग्य आहे तर तुम्ही व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि कमेंटमध्ये 30 डे प्लॅन असं लिहा.